Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 6 subject English topic 4.2 मोलाईज कॅथोनी. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये मोलाईज कॅथोनी ही जी स्टोरी आहे तर ही स्टोरी या ठिकाणी मी एक्सप्लेन करत होती. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मोलाईज हा कशा प्रकारे ब्रह्मपुत्रा नदीवर जे आयलँड आहे त्या आयलँडवर कशा प्रकारे झाडं ही उगवतो आणि झाडं जगवण्यासाठी तो कोणकोणते प्रयत्न करतो हे या ठिकाणी मी मागील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. आता या ठिकाणी त्याने जी झाडं उगवली तो त्या झाडांची काळजी घेत घेत पुढचं त्याचं आयुष्य हे पुढे तो कसं जगत असतो हे या ठिकाणी तो सांगत आहे. विथ ट्रीज कम बॅक बर्ड्स इन्सेक्ट अँड ॲनिमल्स. मोलाईजने छान अशी तिथं झाडं ही तयार केलेली होती आणि हळूहळू त्या झाडांवर पक्षी कीटक ॲनिमल हे त्या ठिकाणी येऊ लागले. दे लाईक द प्लेस. पक्षी कीटक ॲनिमल यांना ती जी जागा आहे ते जे आयलँड आहे त्या आयलँडवर जे हिरवीगार असं छान जंगल तयार केलेलं आहे ते त्या पक्ष्यांना आवडू लागलं. अननोईंगली दे बॉट मेनी मोर सीड्स टू द प्लेस. आणि जेव्हा हे चित्र ज्यावेळेस मोलाईजने पाहिलं त्यावेळेस मोलाईजला अजून त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण झाली की अजून आपण त्या ठिकाणी यापेक्षाही अजून वेगवेगळे सीड्स वेगवेगळे बी हे या ठिकाणी पेरायचे की ज्याच्यामुळे अजून झाडं या ठिकाणी तयार होतील. द प्लेस बिगॅन टू गेट रिच विथ डिफरंट फॉर्म ऑफ लाईफ. आणि या प्लेसवर या जागेवरचं जीवन हे अगदी आपल्याला वेगळ्या स्वरूपात हे पाहायला मिळतं. इवन देन मोलाई डिड नॉट अबॅन्डन हिज वर्क. मोलाई त्याचं काम अगदी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत होता. त्याने कधीही त्या ठिकाणी त्या कामाकडे दुर्लक्ष केलं नाही. द फॉरेस्ट नाव बिकेम अ सेकंड होम फॉर हिम. मोलाईने त्या जंगलाला आपलं दुसरं घर हे मानलेलं होतं. जसं आपण आपल्या घराची काळजी घेतो त्याचप्रमाणे तो त्या जंगलाची त्या ठिकाणी काळजी घेत होता. पीपल इन दॅट एरिया नेम इट मोलाईज कॅथोनी किंवा मोलाईज फॉरेस्ट. लोकांनी पाहिलं की हा त्या आयलँडवर कशा प्रकारे प्रेम करतो आणि आयलँडवर त्यानं जी झाडं जगवली त्या झाडांवरचा जंगल कशा प्रकारे प्रेम करतो कशा प्रकारे काळजी घेतो हे सर्व दृश्य हे लोकांनी पाहिलं. आणि मग लोकांनी हे सर्व छान असं दृश्य पाहून त्या आयलँडला नाव दिलं मोलाईज कॅथोनी किंवा मोलाईज फॉरेस्ट. टुडे मोलाईज कॅथोनी कवर्स ऑन एरिया ऑफ नियरली 50 एकर्स. या मोलाईने ते जी झाडं लावता लावता जवळजवळ 50 एकर्स एवढ्या एरियामध्ये त्यानं झाडंही लावून टाकली आणि एवढं एक जंगल त्याने एकट्याने ते जंगल त्या ठिकाणी उभं केलं होतं. हे एवढं मोठं जंगल उभं करणं म्हणजे सगळ्यात अवघड गोष्ट आहे ती त्याने त्या ठिकाणी करून दाखवली. द एकर इज अ युनिट ऑफ लँड एरिया विच इज अप्रॉक्सिमेटली 4047 स्क्वेअर मीटर. या ठिकाणी जर स्क्वेअर मीटरच्या स्वरूपात धरलं तर हा एरिया जवळजवळ 4047 स्क्वेअर मीटर एवढा एरिया होता. आणि एवढ्या एरियामध्ये त्याने ही झाडं त्या ठिकाणी निर्माण केलेली होती. ही झाडं त्या ठिकाणी जगवलेली होती. अँड विथ मोलाईज एफर्ट्स इट इज ग्रोईंग एव्हरी डे. आणि तो रोज जे प्रयत्न करायचा त्या प्रयत्नांचं त्याला फळ हे मिळत होतं. आणि त्या ठिकाणी त्याला ते दृश्य पाहायला मिळत होतं की कशा प्रकारे ही झाडं ही दिवसेंदिवस वाढत आहे. या झाडांचा विकास हा त्या ठिकाणी होत आहे. इट हाऊसेस थाउजंड ऑफ डिफरंट ट्रीज अँड प्लांट्स अँड बर्ड्स अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग डिअर ॲप्स अँड इव्हन रायगोज अँड टायगर्स. जसजसं ही झाडं मोठी होत गेली तसतसं त्या झाडांकडे बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे झाडं जवळजवळ हजारो झाडं ही त्या ठिकाणी त्याने तयार केली होती. आणि ह्या झाडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी ॲनिमल डिअर हरिण ॲप्स रायगोस टायगर मोठमोठे वाघ रायगोस असे जे वेगवेगळे प्राणी आहेत हे त्या ठिकाणी त्या जंगलात येऊ लागले. टू कॅप इट ऑल अ हर्ड ऑफ अबाउट 100 एलिफंट्स हॅज स्टार्टेड व्हिजिटिंग द फॉरेस्ट एव्हरी इयर. दरवर्षी जवळजवळ 100 हत्तींचा कळप त्या जंगलाकडे येऊ लागला. दे स्टे देअर फॉर अबाउट 3 months. 3 महिन्यापासून ते सर्व हत्ती हे त्या जंगलाकडे येऊ लागले. द एलिफंट व्हिजिट शो दॅट द होल फॉरेस्ट इज इन व्हेरी गुड हेल्थ.
आणि जसजसे ते एलिफंट त्या जंगलात येऊ लागले तर त्यांना त्या ठिकाणी खूप छान असं आरोग्य त्या ठिकाणी मिळालं आणि तिथलं वातावरणही खूप छान होतं. मोलाई इज अ हॅप्पी मॅन टुडे. मोलाई आज खूप आनंदी होता. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. ऑल दिस वॉज नॉट जस्ट स्मूथ सेलिंग. या ठिकाणी बरेच लोक हे त्या नदीतून प्रवास करून मग ह्या बेटावर यायचं आणि मग तो बेट त्या ठिकाणी पाहायचं. अपार्ट फ्रॉम द हार्डशिप मोलाई हॅड टू सफर ऑन द आयलँड. बरेच लोक हे त्या ठिकाणी यायचे आणि त्याने जे जंगल उभं केलं आहे ते त्या ठिकाणी पाहायचे. वर्किंग देअर इन हेवी रेन्स अँड स्क्रॉचिंग हीट ही हॅड टू फेस अपोजिट फ्रॉम द पीपल टू. ज्यावेळेस इथं भरपूर प्रमाणात पाऊस व्हायचा तर त्या एवढा पाऊस होत असतानाही हा जो मोलाईजे हा त्या ठिकाणी जायचा आणि तिथं त्या ठिकाणी त्या झाडांवर लक्ष ठेवायचा, त्या झाडांची काळजी घ्यायचा. ही हॅड टू फेस अपोजिशन फ्रॉम द पीपल टू. त्यावेळेस लोक त्याला म्हणायचे की तू त्या ठिकाणी एवढी काळजी घेऊ नको, स्वतःचा जीव धोक्यात हा टाकू नको. पण त्याने मात्र ऐकलं नाही. ही नेवर थॉट ऑफ स्टीलिंग फ्रॉम हिज फॉरेस्ट. तो म्हटला की मी त्याची काळजी घेईल परंतु मी तिथून कोणतीही वस्तू ही चोरणार नाही. बट अदर डीड. मी त्या ठिकाणी फक्त काळजीच घेणार आहे, तिथली कोणतीही वस्तू चोरणार नाही. ही हॅड टू गार्ड हिज आयलँड अगेन्स्ट पाउचर्स. त्याचप्रमाणे ते जे आयलँड होतं तर त्या आयलँडला तो स्वतः त्या ठिकाणी लक्ष द्यायचा आणि दिवस रात्र त्या ठिकाणी गार्ड म्हणूनही काम करायचा आणि त्याचप्रमाणे एक माळी म्हणूनही काम करायचा आणि त्या झाडांची त्या फॉरेस्टची तो काळजी घ्यायचा. वेन पीपल वॉन्टेड टू कट डाऊन द ट्रीज. जेव्हा लोक ही झाडं कट करतात ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. जेव्हा लोक ही झाडं कापा लागली तेव्हा तेव्हा तो त्या लोकांना थांबवायचा आणि सांगायचा की झाडं तोडू नका. झाडं तोडल्यामुळे आपलं काय नुकसान होतं हे तो त्या लोकांना समजून सांगायचा. ही स्टूड अप इन देअर डिफेन्स लाईक अ रॉक. तो अगदी एखाद्या पर्वतासारखा खंबीरपणे उभा राहायचा आणि लोकांना झाडं मात्र तोडू देत नव्हता. यू विल हॅव टू कट मी बिफोर यू कट द ट्रीज ही वॉर्न. तो लोकांना सांगायचा जर तुम्ही ही झाडं कट केली तर या ठिकाणी आपल्याला हानिकारक होतील किंवा आपलं जीवन हे या ठिकाणी त्रासदायक होईल, म्हणून तुम्ही झाडं कट करू नका असं तो त्यांना समजायचा. आणि यू विल हॅव टू कट मी. जर तुम्ही या झाडांना कट केलं बिफोर यू कट द ट्रीज ही वॉर्न तर मी तुम्हाला वॉर्निंग देतो की तुम्ही ही झाडं कट करण्या अगोदर मला कट करा आणि नंतर ही झाडं या ठिकाणी कट करू शकता. वेन द एलिफंट केम. जेव्हा जेव्हा एलिफंट हे त्या जंगलात यायचे दे कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द वे. जेव्हा जेव्हा हे एलिफंट त्या जंगलात यायचे तेव्हा तेव्हा ते बऱ्याच गोष्टी हे नष्ट करत असे. दे डिस्ट्रॉय द राईस फील्ड अँड हट्स. त्या ठिकाणी नदीच्या एका बाजूला गाव वसलं होतं आणि दुसऱ्या बाजूला ते आयलँड होतं. मग ज्यावेळेस हे हत्ती त्या आयलँडवर यायचे त्यावेळेस ते त्या गावातून यायचे, नदीतून यायचे आणि गावातून येत असतानाच नदी किनारी जी ही काही शेतं होती किंवा त्या गावात राहणारे लोक आहेत त्यांची जी शेतं होती, जी राईची होती म्हणजे तांदळाची होती, ती शेतं त्या ठिकाणी त्या शेतांवर ते हत्ती चालून जायचे आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं नुकसान व्हायचं. इवन मोलाई ओन बट वॉज डिस्ट्रॉय. याच्यामध्ये मोलाईचं स्वतःचं सुद्धा नुकसान होत होतं. पीपल वॉन्टेड टू बीट अप मोलाई. पीपल हे लोक त्या मोलाईला सांगायचे इट वॉज हिज फॉरेस्ट दॅट इन्व्हायटेड द एलिफंट्स. तू हे जंगल तयार केलं आणि त्यामुळे हे जे हत्ती आहे हे इथे येऊ लागले आणि आपलं मात्र नुकसान होऊ लागलं. मोलाई वॉज नॉट अफ्रेड. तरीसुद्धा मोलाई घाबरला नाही. ही वॉज फर्म इन हिज रिझॉल्व टू क्रिएट अँड प्रोटेक्ट ग्रीन कव्हर फॉर द लँड. तो त्याच्या कामामध्ये मग्न राहिला. इन द एंड मोस्ट पीपल लेफ्ट द एरिया. त्या ठिकाणी ते वातावरण खूप अवघड झालं होतं. त्या हत्तींमुळे तिथं लोकांना राहणं शक्य नव्हतं, त्या प्राण्यांमुळे लोकांना राहणं शक्य नव्हतं. दे शिफ्टेड द विलेज टू मेक वे फॉर द एलिफंट. त्या गावातल्या लोकांनी मोलाईजला भरपूर समजवलं परंतु मोलाईजने काही ऐकलं नाही आणि शेवटी त्या लोकांना
स्वतःची घरं सोडून दुसरीकडे त्यांना त्यांचा निवारा हा शोधावा लागला. म्हणून ते गाव सोडून दुसरीकडे निघून गेले. मोलाई कीप कॅटल फॉर हिज ओन लिव्हिंग. मोलाईच्या घरीसुद्धा वेगवेगळी कॅटल्स होती. लकीली ही हॅज फुल सपोर्ट फ्रॉम हिज फॅमिली. त्याची फॅमिली मात्र त्याला ही साथ द्यायची. कधीही फॅमिली त्याच्या विरोधात गेली नाही. गावातले सर्व लोक त्याच्या विरोधात गेले, परंतु फॅमिली मात्र कधीही विरोधात गेली नाही. फॅमिलीने सपोर्ट दिला. दे हेल्प हिम इन हिज वर्क इन ऑल पॉसिबल वे. त्याची फॅमिली ही त्याच्या कामामध्ये मदत करू लागली. मोलाई चिल्ड्रन विल कॅरी ऑन हिज वर्क. मोलाईची जी मुलं होती तीसुद्धा त्या आपल्या वडिलांना मदत करू लागली. पीपल आउटसाइड मोलाईज ओन ट्राईब डिडंट नो अबाउट मोलाईज वर्क. लोक मोलाईजबद्दल काहीही वाईट बोलायचे. वन डे अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया. परंतु त्याने मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. वन डे एके दिवशी अ फोटोग्राफर रोमिंग इन दॅट एरिया फाउंड मोलाईज वर्किंग इन हिज फॉरेस्ट अँड गार्डनिंग इट. एके दिवशी एक फोटोग्राफर आला आणि त्या फोटोग्राफरने हे मोलाईजने जे हार्डवर्क केलेलं आहे, जे कष्ट केलेले आहे, जी मेहनत घेतलेली आहे, जे श्रम केलेले आहे, हे सगळं त्या फोटोग्राफरने बघितलं आणि त्याने आपल्या कॅमेरामध्ये त्या फॉरेस्टचे सर्व फोटो ही त्या ठिकाणी काढून घेतली. त्याचप्रमाणे त्या फॉरेस्टची, त्या जंगलाची काळजी ही मोलाईने कशाप्रकारे घेतली हेही त्याने त्या फोटोच्या माध्यमातून सांगितलं. वेन ही कम टू नो, जेव्हा तो आला, दॅट मोलाई हॅड ग्रोन द फॉरेस्ट सिंगल हँडेडली. जेव्हा त्या फोटोग्राफरने बघितलं की हा जो मोलाई आहे हा सिंगल हँडेड म्हणजे एकटा हे जंगल उभं करत आहे. ही वॉज ग्रेटली इम्प्रेस. तो फोटोग्राफर खूप इम्प्रेस झाला. ही टोल्ड द मीडिया. त्याने लागलीच ही सर्व बातमी मीडिया थ्रू लोकांपर्यंत पोचवली. व कोणकोणते मीडिया थ्रू? तर न्यूजपेपर, TV चॅनल एक्सेट्रा या सर्व माध्यमातून मोलाईजने केलेलं सुंदर असं काम हे त्या ठिकाणी लोकांपर्यंत त्या फोटोग्राफरने पोचवलं. द फॉरेस्ट डिपार्टमेंट वॉज इम्प्रेस टू. त्याचप्रमाणे फॉरेस्ट डिपार्टमेंट जे होतं तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकही त्या ठिकाणी त्याच्या या कामावर खुश होते, त्याच्या कामावर इम्प्रेस झाले. दे डिसायडेड टू हेल्प मोलाई इन हिज वर्क. आता त्यांनी ठरवलं की आपणही आता मोलाईला मदत केली पाहिजे. जेव्हा सुरुवातीला त्यांनी मदत केली पाहिजे तेव्हा त्यांनी केली नाही, परंतु आता जेव्हा न्यूजपेपर TVच्या माध्यमातून जसजसं मोलाईज कॅथोनीचं केलेल्या कामाचं, हार्डवर्कचं कौतुक व्हायला लागलं, तेव्हा मात्र हे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्याला मदत करण्याचं ठरवलं. द गव्हर्नमेंट हॉनर्ड हिम विथ द पद्मश्री अवॉर्ड. आणि ही बातमी गव्हर्नमेंटपर्यंत पोचली आणि तेव्हा गव्हर्नमेंटच्या लक्षात आलं की या एकट्या व्यक्तीने कशाप्रकारे हे गार्डन या ठिकाणी तयार केलं आणि गार्डन तयार करून किंवा हे मोठं फॉरेस्ट तयार करून कशाप्रकारे त्या फॉरेस्टची काळजी घेतली आणि कशाप्रकारे वन्य प्राण्यांची या ठिकाणी जीव वाचवले. म्हणून त्याला पद्मश्री अवॉर्ड देण्यात यावा असं सरकारने त्या ठिकाणी ठरवलं. मोलाई नाऊ वॉन्ट्स टू स्प्रेड हिज मेसेज थ्रू आउट द कंट्री. मोलाईचा हा मेसेज प्रत्येक देशात हा पसरू लागला. ईच वन ऑफ अस शूड प्लांट अँड ग्रो ॲट लीस्ट 2 ट्रीज. प्रत्येक व्यक्तीने 2 झाडं तरी लावली पाहिजे आणि त्यांची काळजीही घेतली पाहिजे, त्यांचा वाढ आणि विकास हा केला पाहिजे. द ट्रीज विल टेक केअर ऑफ कार्बन डायऑक्साईड. हे ट्रीज या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड घेतात. वी प्रोड्यूस थ्रू आउट आवर लाईफ अँड गिव्ह अस इनफ ऑक्सिजन टू ब्रीथ. आणि आपल्याला जे ऑक्सिजनची गरज असते ती आपल्याला या झाडांपासूनच मिळत असते. आर यू रेडी टू हेल्प? म्हणून तुम्ही तयार आहात का अशा प्रकारे झाडं लावण्यासाठी? की ही झाडं लावल्यामुळे आपण आपलं जीवन हे कशाप्रकारे सुकर बनवू शकतो. तर आपल्या जीवनामध्ये झाडांचे किती महत्त्व आहे हे या ठिकाणी या मोलाईज कॅथोनीने आपल्याला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.